सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये भांडवली मूल्यावर घरपट्टी आकारण्यात आली आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी असून त्यामुळे सदरची घरपट्टी जादा आली असल्याने नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे। याबाबत मागणी करूनही महापालिका अधिकारी पदाधिकारी कोणत्याही प्रकारची चर्चा अगर नागरिकांचे म्हणणे ऐकण्यास तयार नाही। नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल केल्या, त्यावर फक्त सुनावणी घेण्यात आली, मात्र महापालिकेने याबाबत कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत। अगर घरपट्टी कमी केली नाही, त्यामुळे वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीने मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी वाढीव घरपट्टी कृती समितीच्या वतीने शहरातील सर्व व्यापार बंद ठेवून महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे। याबाबत मिरजेतील आदर्श मंगल कार्यालय या ठिकाणी व्यापारी असोसिएशन व वाढीव घरपट्टी विरोधी कृती समिती यांची संयुक्त बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यापार बंद ठेवून 4 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले। यावेळी समीर शहा, हनुमंत पवार, शंभूराज काटकर, व्यापारी असोसिएशनचे विराज कोकणे, तानाजी सातपुते, महेश चौगुले, अय्याज नायकवडी, सराफ असोसिएशनचे सुनील चिपलकट्टी, प्रसाद मधभावीकर यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते। मिरजेत वाढीव घरपट्टीच्या संदर्भात बैठक झाली। या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी सांगलीचे सतीश साखळकर, हनुमंतराव पवार, त्याच पद्धतीनं आमचे एकता व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष समीरभाई शाह आलते। त्याच पद्धतीनं शंभूराज काटकर सुद्धा आलेले होते। आधी या बैठकीला मिरजेतले रिक्षा युनियनचे चौगुले साहेब, शिवसेनेचे तानाजीराव सातपुते, पानपट्टी असोसिएशन, मिरजेतले सगळे सराफ, कटलरी, त्याच पद्धतीनं सोनार, सर्व विभागाचे प्रतिनिधी हजर होते। आणि या प्रतिनिधींनी सगळ्यांनी एकमुखानं सांगितलेलं आहे की 4 तारखेचा बंद हा कडकडीत करून सांगलीतल्या मोर्चाला सगळे व्यापारी मिरजेतून हजर राहणार आहेत। आणि हा मोर्चा यशस्वी करून जी वाढीव घरपट्टी जी महापालिकेनं लावलेली आहे ती कोणत्याही परिस्थितीत पूर्णपणे रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जातील। आणि एवढा मोठा मोर्चा व्यापारी, कष्टकरी, नागरिक, कामगार सगळ्यांच्या वतीनं 4 तारखेला मोर्चा निघणार आहे। या मोर्चात मिरजेचे नागरिक सगळे हजर राहतील, व्यापारी हजर राहतील। आणि या सर्व मोर्चाला मिरजेतल्या नागरिकांनी हजर राहावे हे सगळ्या मिरजेतल्या आमच्या असोसिएशनच्या वतीने मी आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कुपवाड महापालिकेमध्ये भांडवली मूल्यावर कर निर्धारण म्हणजे घरपट्टी आकारण्याचं कामकाज सुरू आहे। प्रशासकीय काळामध्ये अधिकार नसताना सुद्धा प्रशासकांनी भांडवली मूल्य स्वीकारलेलं आहे आणि त्याच्या नोटिसा काढून त्याच्याप्रमाणे आता बिलं वाटप सुरू आहे। गेले 1.5 महिना झालं समाजातील सर्व घटक, त्यात सामान्य नागरिक असतील, फेरीवाले असतील, हातगाडीवाले असतील, व्यापारी बंधू असतील, विविध मालमत्ताधारक असतील, हे या ठिकाणी दाद मागतायत की आम्हाला नोटिसा द्या, आम्ही त्याच्यावर हरकती घेतो, आमचं चुकीचं झालं त्याचं म्हणणं मांडतो, परंतु प्रशासन काही ऐकायला तयार नाही। 10 फेब्रुवारीला या ठिकाणी लोकनियुक्त महासभा अस्तित्वात येऊन सुद्धा आज अखेर महासभेसमोर हा विषय त्यांनी आणलेला नाही। नगरसेवकांना विचारणा केली, नगरसेवकांनी, नागरिकांनी नगरसेवक विचारला आणि नगरसेवक त्यांना विचारतात जेव्हा सांगतात की तुमच्या फायली मंजूर होणार नाहीत, पैसे पाहिजेत, पैसे नाहीत महापालिकेकडे, अशा पद्धतीचं बेफिकीरपणे आणि बेजबाबदारपणे उत्तर दिलं जातं प्रशासनाच्या मार्फत। आणि म्हणून आज येत्या 4 तारखेला 4 ऑगस्टला आपण त्या ठिकाणी मोर्चा संपूर्ण सांगली मिरज कुपवाड भाग हा बंद ठेवणार आहोत, बंद पुकारलेला आहे। आणि त्याच पद्धतीने त्या ठिकाणी स्टेशन चौकातून मोर्चा महापालिकेने आयोजित केलेला आहे। सर्व नागरिकांचा प्रश्न, घराघरातला प्रश्न आहे, सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं। आणि जे चुकीच्या पद्धतीनं कराची आकारणी झालेली आहे, चुकीच्या पद्धतीनं हा कर आकारून नागरिकांच्यावर अन्याय केलेला आहे, त्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं, एवढंच या निमित्तानं मी आवाहन करतो।